ठाकरेंचे मराठी भांडवलदार. तुम्हाला माहीत आहे का, जर त्या दिवशी फ्री प्रेस जर्नलच्या संपादकांनी बाळासाहेबांना रोखलं नसतं तर कदाचित शिवसेना कधीच जन्माला आली नसती. 1950च्या दशकात बाळासाहेब फ्री प्रेसमध्ये कार्टुनिस्ट होते, पण मॅनेजमेंटनं त्यांना काही नेत्यांवर टीका करण्यास मनाई केली. बाळासाहेबांनी सरळ विचारलं, माझे विषयच काढून घेतले तर मी चित्र काय काढू? आणि त्यांनी राजीनामा दिला. नोकरी गेली, हातात पैसा नव्हता, पण जिद्द होती. 13 ऑगस्ट 1960ला त्यांनी स्वतःच साप्ताहिक सुरू केले, मार्मिक. पण हे साप्ताहिक लोकांपर्यंत पोहोचणार कसं? इथे एंट्री झाली एका पडद्यामागच्या हिरोची, दांगट पेपर एजन्सी. जेव्हा बाळासाहेबांकडे भांडवल नव्हतं तेव्हा बुवा दांगट यांनी केवळ पेपर विकला नाही तर आर्थिक आणि लॉजिस्टिक सपोर्ट दिला. दांगट यांच्या नेटवर्कमुळेच मार्मिक घराघरात पोहोचलं. मार्मिकमधूनच वाचा आणि थंड बसा मोहीम सुरू झाली, ज्यानं मराठी तरुणांना पेटवून उठवलं आणि 1966 मध्ये शिवसेना स्थापन झाली. बाळासाहेबांमधील एका व्यंगचित्रकाराला पाठिंबा देणाऱ्या बुवा दांगट यांच्याविषयी तुमचं मत काय? कमेंट करून नक्की सांगा.